ऍसिडिटी हा काय प्रकार आहे आणि ह्याच्यावर उपाय काय? ऍसिडिटी कधी होतो? समजा आता तुम्हाला भूक लागली, जर तुमच्या डोक्यात काहीतरी जास्त विचार चालू आहेत तर ऍसिडिटी होते. हे सगळे 4-5 रिझन आहेत. ऍसिडिटीसाठी एका ग्लासमध्ये 25% दूध टाकायचं. अस्थमावरती काय उपाय आहे का? बघा, अस्थमाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो ना. पहिला तर अस्थमा का होतो ते आपण समजून घेऊ. ते जम्समुळे अस्थमा जास्त वाढत जातो. त्याच्यासाठी सिंपल उपाय आहे. आपला पानवाला असतो ना, त्याच्याकडे कथ्था भेटतो आणि त्याच्याने आहे ना तुम्हाला हळूहळू आहे ना ते स्किनचा कलर चेंज होत राहील. ते फार लोकांनी ट्रीटमेंट चालू आहे. अच्छा, चालू आहे. ते फोटो पाठवतात ना का आता थोडा कलर बदलला. पण हे तुम्ही जिऱ्याचं पाणी घेतलं ना, हळदी टाकून थोडं मीठ टाकून त्याला उकळायचं चांगला. 1 ग्लास पाणीचा अर्धा ग्लास होऊ द्या. मग त्याला छानून तुम्हाला गरम पाहिजे तर गरम प्या, नाही तर थोडा टायमाने प्या तरी चालतं. कारण ते जिराचं तत्व त्याच्यात आला आणि तो काय करेल, तुमच्या पोटाला गरमी देईल. म्हणजे तुमचा डायजेशन पॉवर चालू होऊन जाईल. डायजेशन झाला का तुमच्यात एनर्जी वाढली तर ते जे बॅक्टेरिया आतमध्ये आलेत त्यांना लढायला आपल्याला जाण भेटली. आणि जी हल्दी टाकली ना ती अँटीबायोटिक आहे. ते पण ह्या लोकांना मारते. आता आपल्याला इकडे कुठे लागला का आपण हल्दी लावतो ना, कारण कसं आहे का तिकडे जंतू बसायला नाही पाहिजे, किंवा बसले तरी त्याचा उपयोग नाही होणार, मरतात. हे त्याचा प्रकार आहे. पहिला तर ज्यांनी आहे ना ते हे घेतलं ना इंजेक्शन, त्यांनी 8 दिवस आहे ना इमलीचं पान खावत लागेल. पूर्ण बॉडी शुद्ध होऊन जाईल. तर ज्या माणसाला आर्थिक पाहिजे असेल त्यांनी खालच्या पायावर ध्यान लावायचं. जो बाबांचं खालचं पाय आहे ना हे, ह्याच्यावर ध्यान लावायचं. आणि ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्यांनी ह्याच्यावर ध्यान लावायचं. हे बाबांची मुद्रा आहे ना, ते बाबांनी काय म्हणालाय का ज्ञान वर ठेवलंय. हे कारण हे फार कमी लोक घेतील ना. पैसे खाली ठेवलं, सगळ्यांना पाहिजे. मग तिथे लगेच लक्ष जाईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत प्रवीण दादा. नमस्कार दादा. ओम साईराम. ओम साईराम. आपले जी सिरीज आता सुरू आहे, इतका छान रिस्पॉन्स आहे लोकांचा. मेन म्हणजे लोक आपल्यासोबत जॉईन झाले. त्यांना पण त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्सला घेऊन तुम्ही उपाय सांगताय ते कंटिन्यू करून त्यांना ते रिझल्ट्सही मिळत आहेत. म्हणून काय झालंय की माझ्याकडे इतके आता मेसेजेस आहेत. लोकांनी बऱ्याच गोष्टी मला विचारल्या, जसं ऍसिडिटी झाली, परत डेंग्यू झाला, अंगावरती स्पॉट्स येतात त्याच्यावर, म्हणजे लोकांना बरेच प्रश्न आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ते कव्हर करूया. आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. ओम साईराम. तर सर्वात आधी मला विचारायचंय की ऍसिडिटी हा काय प्रकार आहे आणि ह्याच्यावर उपाय काय? आपण आहे ना कधी पण एक जड बघूया कसली पण वस्तूची. ऍसिडिटी आहे ना होतो कसाला माणसाला, त्याच्या मागचे कारण आहेत. ऍसिडिटी कधी होतो? समजा आता तुम्हाला भूक लागली, बरोबर आहे. भूक लागली ना तर कमीत कमी 15 मिनिटं किंवा अर्धा तासमध्ये तुम्हाला खायला पाहिजे. तो जेव्हा आपण टाइम काढून टाकतो, 1-1.5 तास काढून टाकतो, त्या टाइमला काय होतो का आपल्या शरीरामध्ये आहे ना डायजेशनसाठी टायमिंग ऑटोमॅटिक सेट होतोय. अच्छा. त्यामुळे तुम्हाला ऍसिड म्हणजे आतमध्ये द्रव्य चालू होतात निघायला. तुम्हाला जे भूक वाटते ना तेच आहे, ऍडव्हान्समध्ये द्रव्य सुटतात. ओके. आपण ते टाइम काढून टाकला आणि नंतर खाल्ला तरी ऍसिडिटी होते. दुसरं, जर का तुमची रात्री झोप बरोबर नाही झाली तर ऍसिडिटी होते. जर तुमच्या डोक्यात काहीतरी जास्त विचार चालू आहेत, अच्छा, तर ऍसिडिटी होते. आणि अजून एक ऍसिडिटी होते का तुम्ही आत्ता खाल्ला आणि तुम्हाला एक टाइम पाहिजे डायजेशनसाठी. ओके. ते मिनिमम 4 आवर्स, 4 ते 5 आवर्स डायजेशनसाठी पाहिजे. पण तुम्ही आत्ता काय खाल्ला आणि अर्धा तासांनी परत काय खाल्ला, अच्छा, आणि अर्धा तासांनी अजून काय खाल्ला, का त्यामुळे आहे ना सगळं आतमध्ये ऍसिड जमा होऊन जातो. ओके. आणि तेलकट खाल्ला समजा, तेल काय लवकर हजम नाही होत. हे सगळे 4-5 रिझन आहेत ज्याच्यामुळे ऍसिडिटी होते. अच्छा. ऍसिडिटीचा अर्थ काय का आपल्या पोटामध्ये ऍसिड वाढतो. ऍसिड वाढला का ऍसिडिटी झाली. मग त्याला शांत करायला काय पाहिजे ऍसिडिटीला? जसं आता समजा एक ऍसिड पडलाय, ओके, त्या ऍसिडमध्ये तुम्ही काही टाकणार तरी तो हे करेल, बर्न करेल त्याला, आणि त्याची इंटेन्सिटी वाढेल. ओके. एक ऍसिडचा समजा एक बॉल पडलाय, त्याच्यात तुम्ही काही टाकला तरी त्याची इंटेन्सिटी वाढेल. मग त्याला कसली वस्तू टाकावं लागते का जे थंड असतो. आणि ह्या जगात तत्वामध्ये सगळ्यात थंड म्हणजे पाणी. राईट. पण होतो कसा का एकदम थंड टाकला
तर ते उबाल मारतो. जसं ॲसिडमध्ये तुम्ही पाणी टाकला हा का तो वर उचलेल ना. ओके हा राईट. म्हणून आपण काय करतो, फक्त पाणी नाही प्यायला सांगतो. ॲसिडिटीसाठी कधी पण झालं तुम्हाला तर एका ग्लासमध्ये 25% दूध टाकायचं ओके आणि 75% पाणी. त्याला पाहिजे तर थंड पाणी टाकलं तर जास्त बरं आहे, किंवा त्याला फ्रीजमध्ये एक 5-10 मिनिटं ठेवला अच्छा का ते थंड झाला दुधाला मिक्स करून. दुधाला मिक्स करून, हा आणि ते तुम्ही पिला ना तर काय होतो, तो जो ॲसिड असं उचलणार आहे ना हा तो का नाही उचलत, कारण ते दूध आहे ना त्याला भेटला, ओके तो 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 दुधाला डायजेस्ट करतो, हा हा म्हणून ते वर उचलत नाही. आणि आणि बिझी होऊन जातो. हा, आणि पाणी टाकला हा थंड म्हणजे तो असं स्वतःच बसून जातो. अच्छा आणि एकदम सिंपल उपाय आहे. तुम्ही आता तुम्हाला ॲसिड झाली ना, तुम्ही हे घेतला ना, तुम्हाला 15-20 मिनिटात अर्धा तासात एकदम आराम होऊन जाईल. ओके आणि जर का रोज होत असेल तुम्हाला, ह्याचा अर्थ तुमचं डायजेशन सिस्टम प्रॉपर सेट नाही. मग त्या ह्याच्यामध्ये आहे ना, रात्री झोपायच्या अगोदर एक 15-20 मिनिटं अर्धा तास अगोदर हे घ्यायचं पाणी. ओके तुम्ही 8 दिवस घेतला ना का तुमची परमनंट ॲसिडिटी बंद होणार. अच्छा हे एक सिंपल प्रक्रिया आहे. मी कशाला समजून सांगतो, कारण लोकांना माहीत असायला पाहिजे का हे दूध आणि पाणी काम कसं करतो. बरोबर. त्याच्यावर एक बुक चालू आहे लिवायची, जेवढे बिमाऱ्याचा इलाज आहे ना ते कसं काम करतो ना ते पण आपल्याला माहिती आहे. ओके तो कसा झाला ते पण माहिती आहे, कारण हे 35 वर्ष हा बाबांबरोबर हेच विषयामध्ये कधी कधी मी बसतो ना, लोक म्हणतात ना तू 4 तास कसं बसतो, त्यांना माहित नाही मी बाबांबरोबर बोलत असतो अच्छा आणि ते सगळं विचारतो, बाबा हे झाला कसा, अच्छा मग याला कसं निघवायचं. आजच्या डॉक्टर लोकांना ते माहित नाही कसं झाला, आणि त्यात ते पण माहित नाही का दवा काम कशी करते. हे जे दवा देतात ते पण आता जे आपण ॲसिडिटीसाठी दवा घेतो बरोबर आहे, आपण हे घेतो काय म्हणतात त्याला, ते सिरप येतो ना जेलोसिल. ओके हा तर जेलोसिलमध्ये काय आहे, ॲल्युमिनाईट म्हणजे ॲल्युमिनियमचं हे आहे द्रव्य, अच्छा ते थंड असतो. आता मेटलमध्ये तुम्ही बघणार तर सगळ्यात थंड हे आहे, करेक्ट. आणि मग त्याच्यात काय ते दूधच आहे. तुम्ही त्याचा स्वाद बघा. पण कसं आहे, डायरेक्ट दूध आणि पाणी सांगितलं का त्याला पैसे कुठून भेटणार. करेक्ट म्हणून त्यांनी ते हा, लिक्विड रेडी. आणि दूध ठेवला का तो घट राहणार, मग त्याच्यात हे टाकून ॲल्युमिनियम टाकून त्याला हे केला, पण ते शरीरासाठी खराब आहे. अच्छा नेमकं घेणं आहे ना ते शरीरासाठी खराब आहे. पण हे कसं आहे, हे तत्व आहे. हे तर काय, तुम्ही दूध आहे ना, दूध डायजेस्ट झाला, करेक्ट. तो जेवढा टाइम मध्ये डायजेस्ट होतो ना तेवढा टाइम मध्ये आहे ना हे पाणी त्याला थंड करून टाकतो ऍसिडला. राईट. जसं आपल्या गाडीत आपण कुलंट वॉटर भरतो ना, तुम्ही फक्त पाणी भरला का ते 100 किलोमीटर चालेल, पण त्याच्यात कुलंट मिक्स करून भरला ते जास्त का ते 400-500 किलोमीटर चालतो. तसंच आपण याच्यात दूध मिक्स केला ना का ते वर नाही उचलत. तुम्ही फक्त पाणी पिला तर वर येतो. अच्छा, काही लोकांना आहे ना दूधचा प्रॉब्लेम असतो, एलर्जी असते, त्यांच्यासाठी काय आहे, पाण्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ. ओके. दूध नाही भेटला तर मीठ टाकायचा आणि त्याला हलवायचा. म्हणजे काय झालं, ते हार्ड वॉटर झाला. हार्ड वॉटर तुम्ही ऍसिडवर टाकला तरी तो बसतो. अच्छा. समजा कोणाला दूध जमत नाही, फार लोकांना एलर्जी आहे, राईट. किंवा फार लोक घेत पण नाही, हल्ली ते नवीन आहे ना काय आपलं हे चालू झालंय ना एक, ऐकलं हा. की दूध अवॉइड करतात. दूध अवॉइड करतात, त्याच्यासाठी मीठ टाकायचं. मीठ टाकला का ते वॉटर हार्ड झाला, मग ते पिला का बसून जातं. अच्छा. हे ऍसिडिटीचा सिंपल उपाय आहे एकदम. ओके. हा एकदम परमनंट सोल्युशन आहे. माणसाला जेव्हा अस्थमाचा हा प्रॉब्लेम होतो, तर अस्थमावरती काय उपाय आहे का? बघा, अस्थमाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो ना. पहिला तर अस्थमा का होतो ते आपण समजून घेऊ. अस्थमा आपला चेस्ट आणि थ्रोट ह्याची सेन्सिटिव्हिटी वाढली. प्रत्येक वस्तूची एक सेन्सिटिव्हिटी आहे. आता हे स्किन आहे, हे आता एवढी हार्ड आहे म्हणून तुमची सेन्सिटिव्हिटी आहे. जर ह्याचा समजा इकडे जळला समजा तर मग तुमची सेन्सिटिव्हिटी कमी होईल. करेक्ट. बरोबर आहे. आता तुम्ही ह्याच्यावर मिरची मुक्की टाकली तर काय नाही होणार, पण जर का इकडे जळलेली जागा असेल तिकडे बुकी टाकली का पेटणार. तसं आपलं थ्रोट आणि चेस्ट ह्याच्यात सेन्सिटिव्हिटी कमी म्हणजे जास्त झाली का आपल्याला थोडा पण डस्ट आला का काही पण आलं तर आपल्याला अस्थमा होतो. अच्छा. आणि कसं असतो, प्रत्येक डस्टमध्ये आहे ना जम्स आहेत, ते जम्समुळे अस्थमा जास्त वाढत जातो प्रकार. त्याच्यासाठी सिंपल उपाय आहे, आपला पानवाला असतो ना त्याच्याकडे कथ्था भेटतो,
तो असा लिक्विड असतो ना कथ्था, ते असं सॉलिड पण भेटतो. सॉलिड असला आपण घरी पाण्यात त्याला हे करून घ्यायचा 2-3 वेळा दिवसात. या बोट आहे ना आपला, असं टाकून असं चाटायचं. ओके. हे तुम्ही दिवसातनं 3 वेळा चाटला का तुमचा अस्थमा ते औषधासारखं काम करतं. हे औषधासारखं काय करतो, हे आहे ना एक तर इमिडिएट आहे ना ते जम्सला क्लिअर करतो. हा. जम्स क्लिअर करतो. आणि हे कथा असं आहे ना का तुमची सेन्सिटिव्हिटी वाढवतो, म्हणजे कमी करतो. जे वाढलेली आहे ना ते कमी करतो, नॉर्मल घेऊन येतो. नॉर्मल घेऊन येतो. तुम्ही कधी पण बघा, जर तुम्हाला इकडे जडलेलं असेल ना आणि समजा स्किन आली नसेल तर तुम्हाला हे त्रास देतो. ह्याच्यावर पण तुम्ही कत्ता लावला ना तरी ते लवकर येणार. ओके. कारण त्याचं ते वैशिष्ट्य आहे कत्त्याचा. नॉर्मल टेम्परेचरला घेऊन यायचं लवकर, म्हणजे लवकर हील करतो ते, हील स्पीड करते. ओके. आमचा एक मित्र होता ना इकडे ठाण्याला, माझ्याबरोबर काम करायचा तो. हा. तर त्याच्या वडिलांना कमीत कमी 10 वर्षापासून अस्थमा होता. तर एक दिवस बसला बसला मला बोलला, अरे वडिलांना अस्थमा आहे असा असा. म्हटलं एक काम कर ना, कथा चाटायला सांग. मग त्यांनी सांगितलं, घरी कथा नेऊन दिला. 4-5 दिवसांनी त्याचे वडील म्हणतात, अरे गाढवा, एवढे वर्ष सांगायचं नाही का? तो म्हणतो मला आताच माहित पडला की हे औषधासारखं हे औषधासारखं काम करतो म्हणून. ओके. हे म्हणजे कसं आहे, जगात सगळं काय आहे पण तुम्हाला माहित पडला का त्याचा लाभ होतो. आणि हे सगळं आपण कशाला सांगतो, आपल्याला आपल्या जीवनातनं जेवढं होईल ना तेवढा मेडिसिनला लांब करायचं आहे. राईट. कारण त्याचा 2 इफेक्ट आहे. एक तर आपल्याला आर्थिक त्रास देतो, दुसरा शारीरिक पण त्रास देतो. अच्छा. ते घेऊन आहे ना आपल्याला ते हॅबिट पडतंय. तुम्ही त्याच्याने ऍसिडिटी बसवली ना, तुम्ही बघा परत होणार, मग परत तुम्हाला लागेल. करेक्ट. पण हे परमनंट इलाज आहे. आणि याच्यात काही तुम्हाला कुठे दुकानात धावायची गरज नाही. राईट. 2 मिनिटात घरी काम होतो. कत्ताचं पण असंच आहे. कत्ता तुम्ही आणून ठेवला आणि पाण्यात थोडा टाकला आणि लावला आपला, तर झाला काम. बरोबर आहे. आणि दुकानवाल्याकडे गेला ना तर 10 रुपयामध्ये डबे भरून देतो चांगली. करेक्ट. ते लहान डबी येते ना स्टीलची, आपल्या मेडिकलमध्ये भेटतो, त्याला मिल्क बॉक्स सांगतात. म्हणजे ज्या लेडीज लोकांना मिल्क येत नाही ना, ते त्यांच्यासाठी ते यूज करतात. ओके. का बाबा दुसऱ्या लेडीजचा मिल्क द्यायचा आहे, तर ते स्टीलच्या डब्यामध्ये भरतात. अच्छा. आणि मग ते दुसऱ्या लेडीजला देतात. कारण स्वतःचा बाळ असेल तर तो लावून घेईल, करेक्ट. पण नसेल तर दुसऱ्यांचं आणायला ते मेडिकलमध्ये सांगितलं ना मिल्क बॉक्स, तर एवढा देतो डब्बा, त्याच्यात भरून घ्यायचा ओके. कत्ता. आणि फ्रीजमध्ये ठेवला तर काय खराब नाही होत ते लवकर. एकदम सिंपल इलाज आहे अस्थमाचा. तसंच दादा, आता शरीरावरती पांढरे डाग येतात ना, त्याच्यामुळे मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की हे प्रॉब्लेम आल्यानंतर ना त्यांना कधी कधी पब्लिक मध्ये जायला पण त्रास होतो, वियर्ड वाटतं, म्हणजे विचित्र वाटतं. ते ह्यासाठी काही उपाय आहे? त्याचं कसं आहे, त्याचा उपाय आहे ना बघा, हे डाग आहे ना 1 दिवसात येत नाही, त्याला वर्षानुवर्ष लागतो. थोडा 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 वाढत जातो. त्याचं कसं आहे का, ते पण 1 टाईप ऑफ इन्फेक्शन आहे. ते स्किनचा कलर चेंज करतो. मग त्याच्यासाठी एक उपाय बाबांनी सांगितला होता का, आपले डाळिंब असतात ना, ते डाळिंब घ्यायचे, त्याला सोलायचा, त्याचे जे हे असतात ना बियाणे, त्याला आपण मिक्सरमध्ये पिसून आपण किंवा खाऊ पण शकतो असं पण, बरोबर आहे. त्याचे जे छिलटे उरतात ना, जे वरची स्किन, त्या स्किनला एकदा धुवून घ्यायचं चांगला आणि त्याला मिक्सरमध्ये पिसायचा. ओके. त्याला पिसला का नंतर त्याला कपड्याने दाबून त्याला हे सगळं पाणी काढून टाकायचा त्याचा आणि त्याला सुकवायचा. त्याला सुकवला ना का असं पावडर बनणार, बरोबर आहे. ते पावडर आणि आपलं हनी, मध, ते मिक्स करून जिकडे डाग आहेत ना तिकडे लावायचं. अच्छा. म्हणजे तुम्ही एक डाळिंब आणला ना का तुम्हाला आठवडाभर चालतो लावायला. मग त्याची साल आहे, त्याला छाल कामाची आहे. ओके ओके. छाल कामाची आणि ते डाळिंब पण कामाचं आहे आपण घेणं. मग ते कसं आहे, रोज तर डाळिंब आणून मग छाल काय करणार, तर आठवड्यात ना एकदा डाळिंब आणला आणि आपण ज्यूस घेतला आणि ते छाल आहे ना त्याला पहिला धुवून टाकायची आणि त्याला नंतर मिक्सरमध्ये पिसून घ्यायचा आणि त्याला मग कपड्यातनं असं दाबून घ्यायचा. मग त्याच्यातलं पाणी सगळं निघालं पाहिजे आणि त्याला एका ताटामध्ये ठेवून उन्हात सुकून टाकायचा, म्हणजे ते पावडर होणार. मग त्याच्याबरोबर मध मिक्स करायचा आणि ते लावायचं. पण हे कसं आहे, हे असं नाही का तुम्ही आज केलं आणि 8 दिवसात जाणार, तसं नाही. हे तुम्हाला लॉंग टाइम आहे ट्रीटमेंट. पण तुम्हाला 1 महिना दिवसात आहे ना तुम्हाला फरक दिसेल का बाबा कलर फरक होतोय. मग हे दिवसातून किती वेळ लावायचं काय, ते तुम्हाला किती टाइम वाटतो त्याच्यावर आहे. नॉर्मली काय असतो, माणूस आता समजा आपल्याला
लावून कमीत कमी त्याला 1-1.5 तास ठेवायला पाहिजे. राईट. ते मुरलं पाहिजे आत. हां, ते आतमध्ये गेलं पाहिजे ना. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याच्याने आहे ना तुम्हाला हळूहळू आहे ना ते स्किनचा कलर चेंज होत राहील. ते फार लोकांनी ट्रीटमेंट चालू आहे. अच्छा, चालू हां, आहे. ते फोटो पाठवतात ना. ओके. आता थोडा कलर बदलला, हा. आता बदलला. ते होणारच, कारण बाबांनी सांगितलं, मी माझ्या मनाने नाही सांगितलं. करेक्ट करेक्ट. पण त्याला कसं आहे, पेशन्स पाहिजे. बरोबर. हा. पेशन्स पाहिजे. हम्म, हम्म. ते पेशन्सनी केलं ना तर ते निघतो. करेक्ट. ते हळूहळू ते निघून जाणार. हा. आणि हे लावायचं आणि आपण याला हे करून घेतलं ना, धुवून घेतलं आपण, बरोबर आहे ना. कारण त्याच्यानंतर थोडंसं पाहिजे तर तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकता. ते बनवून ठेवलं तरी चालतंय ना, कुठला ते मध आणि. बनवून ठेवलं तरी चालतो, पावडर ठेवला तरी चालतो. ओके. हा, म्हणजे लावायच्या वेळी मध मिक्स करून. हो, नाही तर तुम्ही एक लहान बाटलीमध्ये मिक्स करून ठेवून दिलं तरी हा, चालतो ना. हा. ओके ओके. मिक्स करून ठेवलं तर ते तत्व त्याच्यात बरोबर जाईल. राईट. आता मलेरियावरती ना बऱ्याच लोकांचे मेसेजेस आहेत, आजारी पडतात. हे मलेरिया का होतं आणि ह्याच्या मागचं आपल्याकडे उपाय काय हो, आहे? मलेरियाचा कसा असतो का, आपल्याला समजा असं मच्छर चावला, हम्म. बरोबर आहे ना, का त्याचा जो सलाइवा असतो ना मच्छरचा. मच्छरचा, तो आपल्या बॉडीमध्ये जातो. हम्म. बॉडीमध्ये गेला का आपले व्हाईट सेल त्याच्याबरोबर फाईट करतात. हम्म. पण त्याला मारणं एवढं सोपं नसतं. ओके. त्याच्यात आपले पण सेल मरतात हा. आणि त्याचे पण बॅक्टेरिया मरतात. ओके. पण ते मेल्यानंतर काय होतं, कुठली मेलेली वस्तू आहे ना ते थंड होते. हम्म. जिवंत असलं का गरम असते. राईट. मग आतमध्ये थंड झाला का बाहेरून ताप येतो. हम्म. आपली बॉडीचं सिस्टम आहे. करेक्ट. आणि त्याच्याने काय होतं का, त्याच्याने जी गरमी आपल्याला डायजेशनला पाहिजे हम्म. ते तिकडे यूज होते. ओके. ते तिकडे यूज होते म्हणजे आपल्याला कमजोरीपणा पण येतो, हम्म. कारण प्रॉपर डायजेस्ट होत नाही जेवण. मग त्या टायमाला कसं आहे का, आपण एक ग्लास पाणी घेतला, त्याला बॉईल केला, त्याच्यात जिरा टाकला, हम्म. बरोबर आहे. जिराचं कसं आहे, तासीर आहे ना, तासीर, हम्म. तसं आपण थंड म्हणतो पण ते थंड नाही. अच्छा. ते आपण बॉईल करून त्याच्यात थोडीशी म्हणजे हल्दी टाकायची हम्म. आणि थोडंसं मीठ टाकायचं हम्म. आणि तो जो द्रव्य आहे ना त्याला छानून आपण प्यायचा. हम्म. फक्त मलेरिया आहे, कुठला पण ताप आला ना, ओके. तरी तुम्हाला ताप आला ना आणि तुम्ही हे घेतला हा. का, ते तुम्ही सुरुवातीला त्याला फटकन मारून टाकला, हम्म. दाबून टाकतात. हा, मग तो कन्वर्ट होतच नाही मोठ्या बिमारीमध्ये. करेक्ट. जसं समजा एक वाघाचा बच्चा आहे, हम्म. एवढा लहान असला का तुम्ही त्याला एका काठीने मारू शकता, हम्म. हम्म. पण तो मोठा झाला का मग त्याला मारायला बंदूक पाहिजे. करेक्ट. नाही तर आपल्यालाच तसं मलेरियाचा नाही, कुठलाही तापाचा हम्म. जेव्हा सुरुवात झाली, तुम्हाला ताप वाटतो, हम्म. त्या टायमाला तुम्ही हे घेतलं ना हम्म. का तुम्हाला बघा पटकन एका दिवसात निघून जाईल. डेंग्यूवर पण हेच काम. कुठलाही ताप, कारण सगळ्याचं सिस्टम सेम आहे. हा, सेल्स पासून सुरुवात होते. बघा कसं आहे, डेंग्यू असला हा. तो मलेरियापेक्षा थोडा हार्ड आहे, ओके. हम्म. पण ते सुरुवात तर लहानच आहे ना. हम्म. तुम्ही एक समजा ना का, एक वाघाचा बच्चा आणि एक चित्त्याचा बच्चा, हम्म. ते दोघं तेवढेच आहेत, पण जेव्हा लहान आहेत ना तेव्हा दोघांना काठीने मारू शकतो. हो हो. मोठ्या झाल्यानंतर आपल्याला ते हत्यार पाहिजे. हम्म. मोठा जर तुमचा एकदम वाढला, तुम्ही 4 दिवस लक्ष नाही दिले, हम्म. मग तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतो. हो हो. आणि डॉक्टर काय करतो, डॉक्टर पण जे करतो ना, डॉक्टर काय करतो, तुम्हाला सलाईन देतो. हम्म. ते कशाला देतो, तुम्हाला बॉडीला एनर्जी यायला पाहिजे. करेक्ट. मेडिसिन कमी असतात त्याच्यात, पण तुमची ताकद यायला पाहिजे ना, हम्म. कारण डायजेशन पॉवर बंद झाला, हो हो. डायजेशन सिस्टम बंद झाला, मग शक्ती कुठून येणार. करेक्ट. मग तुमचा स्टॅमिना वाढवायला औषधे देतात. ओके. पण हे तुम्ही जिराचं पाणी घेतलं ना, हल्दी टाकून थोडं मीठ टाकून त्याला उकळायचं चांगला, 1 ग्लास पाणीचा अर्धा ग्लास होऊ द्या. हम्म. हम्म. मग त्याला छानून, तुम्हाला गरम पाहिजे तर गरम प्या, नाही तर थोड्या टायमाने प्या तरी चालतो, हम्म. कारण ते जिराचं तत्व त्याच्यात आला. हम्म. आणि तो काय करेल माहिती आहे का, आतमध्ये जाऊन तुमच्या पोटाला गरमी देईल, हम्म. म्हणजे तुमचं डायजेशन पॉवर चालू होऊन जाईल. करेक्ट. डायजेशन झाला का तुमच्यात एनर्जी वाढली तर ते जे बॅक्टेरिया आतमध्ये आलेत हम्म. त्यांना लढायला आपल्याला जाण भेटली. ओके. आणि जी हल्दी टाकली ना ती अँटीबायोटिक आहे, हम्म. ते पण ह्या लोकांना मारते, ओके. जंतूंना. आता आपल्याला इकडे कुठे लागला का आपण हल्दी लावतो ना, हम्म. कारण कसं आहे का, तिकडे जंतू बसायला नाही पाहिजे, करेक्ट. किंवा बसले तरी त्याचा उपयोग नाही होणार, हा, मरतात ते. मरतात. हे त्याचा प्रकार आहे. ओके. म्हणजे हे एवढं समजून घेतलं ना का माणसाला माहीत पडेल का फक्त जिराने काय होतो. हम्म.
जिऱ्याने होत काय नाही, तुमचा डायजेशन पॉवर वाढतो. ओके. आणि हल्दी आहे ना ते बॅक्टेरिया मारायला काम करते. आणि मीठ जो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल वाढवतो. राईट. हे तिघे वस्तू पाहिजे आपल्याला फाईट करायला. करेक्ट. आता समजा इकडे काय प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही लढायला निघाले, तुमच्याकडे गोळ्या संपल्या तर मी गोळ्या मागून दिलं तर लढाई चालू राहील ना. हो. मग गोळ्या म्हणजे काय, एनर्जी. मग आपल्या पोटात जे हजम होतो ते काय, एनर्जी. करेक्ट. सेल्फ एनर्जी. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले का तो बाहेरून एनर्जी देतो. फरक तेवढाच आहे. पण आपण सुरुवातीला जर का याचं प्रिकॉशन घेतला का ते होणारच नाही. बरोबर आहे. ते वाढणारच नाही ना. मग तुम्हाला कुठे बघायचं आहे का ते डेंग्यू आहे का मलेरिया आहे का कुठला आहे. कारण लहान लहान मुलं सगळे एकसारखेच कळून नाही येणार. पण फरकच नाही कशात. कशात काही फरक नाही. पण कसं आहे बाबा, डेंग्यू एका ह्याच्याने होतो, मलेरिया दुसऱ्याने होतो, तेवढंच फरक आहे. कारण वेगवेगळे. तुम्ही घाण पाणी पिला, समजा तुम्ही पाणी घाण पिला तरी आतमध्ये जाऊन काय होतो, इन्फेक्शन वाढतो. इन्फेक्शन वाढला का तुमच्या डायजेशन पॉवर संपला. डायजेशन पॉवर संपला का त्याच्याने तुम्हाला ताप आला. ताप आला म्हणजे तुम्ही ते मग मलेरिया पण होऊ शकतो आणि डेंग्यू पण होऊ शकतो. करेक्ट. आपले जे व्हाईट सेल आहेत ना ते लढतात आणि लढताना मेला का आपल्याला ताप येतो, कारण आतमध्ये थंड झाला तर बाहेरून बॉडी गरम होते. करेक्ट. पण आपण आतमधून गरम केली का बाहेरून थंड होते. राईट. एकदम सिंपल मेथड आहे. आणि आपलं कसं एकदम गावठी हिसाब आहे, जे बाबाने समजवलं ना. खरं असं खरं बघायला गेलो ना तर आपल्या शरीरात आहे ना तेवढं काय कॉम्प्लिकेशन आहेत नाही. हे तर आपण कॉम्प्लिकेट करून टाकला. तुमच्या शरीरात 5च वस्तू आहेत. जे आता माझा कार्यक्रम चालू आहे ना ते त्याच्यात 5च वस्तू आहेत. त्या पूर्ण जगात 5च वस्तू आहेत. 6वी वस्तू नाही. तुमच्या शरीरात काय आहे, हाड आहे, मांस आहे, डायजेस्टन आहे, मेंदू आहे. हे 4 वस्तू आहे. आणि एक आहे ते निकास आहे, जे आपण मलमूत्र करतो ते. हे 5 वस्तूच्या शिवाय काय आहे शरीरात. तुम्ही तुमच्या डायजेशनला सांभाळला, डायजेशनवर लक्ष दिला, बरोबर आहे ना, तर तुम्हाला 90% बिमारी आहे ना तुमच्या अंगात येणारच नाही. तुम्ही तुमच्या जेवणात जर का 4 तासाचा गॅप ठेवला म्हणजे तुमचं एकदाचं जेवण प्रॉपर हजम झाला, नंतर तुम्ही घेतला. आणि तुम्हाला एक सांगू ना, तुम्हाला एकदम स्वस्थ जीवन जिवायचं आहे ना, सकाळी 9 वाजता खायचं, बरोबर आहे, त्याच्यानंतर रात्री 9 वाजता खायचं, किंवा सकाळी 8 वाजता खा. म्हणजे 12 तास 10 तासचा गॅप दिला ना, प्रॉपर डायजेस्ट होतं एकदम 100%. म्हणजे 8ला जर आपण सकाळी चांगला प्रॉपर. बघा आपल्या शास्त्रामध्ये दिलंय ना, शास्त्राला आपण समजून नाही घेतला. आपलं शास्त्र काय म्हणतो, सकाळी 7 ते 9 याच्यात आपलं बॉडीचं डायजेशन पॉवर बेस्ट असतो. ओके, बरोबर आहे. आणि त्या टायमाला जर का आपण जेवलो 8-8:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 7च्या मध्ये आपला डायजेशन पॉवर सॉलिड असतो. हे तुम्ही 2 वेळा जर का बरोबर जेवले ना, संध्याकाळी 7च्या अगोदर जेवले का दुसऱ्या दिवशी 7, म्हणजे 12 तासचा सायकल झाली. बरोबर आहे. मग इकडे तुम्ही 7ला खाल्ला आणि हे 7 म्हणजे परत 12 तासची सायकल झाली. हे सायकल मध्ये आहे ना तुमचं जेवण 100% डायजेस्ट होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला भूक लागली ना का तुम्ही ज्यूस प्या, चाय कॉफी घ्या, पण खाऊ नका. तेवढं अवॉइड केलं ना, म्हणजे लिक्विड जास्त घ्या. लिक्विड घ्या ना काही पण. अच्छा, जे कच्चं घ्या ना, कधी पण कच्चा असतो, तुम्हाला खायचं असेल तर काकडी, सलाड, फ्रूट वगैरे घ्या ना. हे जेवणावर लक्ष दिलं ना का ऑटोमॅटिक आपला 90% बिमारी निघून जाते. ओके. ह्याचं कारण आहे, तुमच्याकडे ताकद असेल ना अंगात, का तुमच्या हातात काठी असेल ना तरी तुम्ही मारू शकता, बंदूकची गरज नाही. पण तुमच्या अंगात ताकदच नाही तर तुम्हाला बंदूक दिलं तरी काय होणार, उपयोगच नाही करू शकणार. आणि आपल्या बॉडीचा मेन सेंटर म्हणजे डायजेशन. मेन. जर आपला डायजेशन बरोबर नाही तर ही बिमारी काही नाही होणार. राईट. हे 5 वस्तूवर लक्ष दिलं ना आपण, आपला हड्डी, मांस, डायजेशन, डोकं आणि निकास, करेक्ट, हे सिस्टम सेट झाली ना एकदम
छान होऊन जाईल त्याने. खूप छान. आणि दादा एक मेन माझा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही एक वस्तू विचारली ना का ते ऑटोमॅटिक 10 होतात, माहित नाही पडत काय. हो हो, नाही ते बरोबर. कारण कसं आहे, लोकांना आहे ना, हा, आपण फक्त जेवढं सवाल आहे तेवढा जबाब दिला ना का त्याचं पुढचं मागचं माहित नसतो माहिती. हा, आणि याच्यात कसं आहे, त्याला पूर्ण माहित पडतं आपलं काय आहे, आपल्या शरीरात काय आहे. हो, हो. नाही ते इम्पॉर्टंट आहे. हा. त्यानंतर कसं आहे ना, एक प्रश्नाला तुम्ही जरी 10 आन्सर दिले हा. तर ते सगळ्या गोष्टी कव्हर होतात. हो. आता मला विचारायचं आहे, जास्त करून हे मला मेसेजेस लेडीजचे आलेत, म्हणजे जेव्हा ते काम करतात पाण्यामध्ये वगैरे, तर जसं टाचांना भेगा पडतात. हो. तर आणि हा जो इश्यू आहे ना, काय होतं, त्यांना इचिंग होतं, तिथे हो, खाज येते तिकडे खुजली येते. तळव्याला. मग ते हळूहळू वाढत जातं आणि नंतर असं होतं की ते जास्त होतं आणि औषधांनंतर पण ते बरं नाही नाही होत, होत. नाही तर होत. ह्याला काय उपाय अच्छा, आहे? ते पण कसं आहे बघा, आपण पाण्यात काम केला, हम्म, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे पाण्यात किती बॅक्टेरिया आहे. हम्म, कुठल्याही पाण्यात आपण हे पाणी पितो ना, त्याच्यात आपल्याला शक्ती कसाला येते, त्याच्यात बॅक्टेरिया आहे. हम्म. त्याला आपण ईट करतो, आपल्याला एनर्जी येते. ते आपण पाण्यात काम केला, बरोबर आहे ना, आणि काम केल्यानंतर बरोबर आहे आपण पाय पुसत नाही, हम्म. असंच दुर्लक्ष करतो. हो हो, आणि त्याच्यात ते आपल्या स्किनला खातात. ओके. तुम्ही तुमचा स्वतःचा हात पण तुम्ही पाण्यात ठेवा ना, हा. तरी त्याला असं हे हो, होणार, हो. चमडा खराब जास्त होतो. वेळ आपण ठेवल्यावरती हा. ते होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला का तुमच्या याला इन्फेक्शन धरला, हम्म, बरोबर आहे. जर का तुमच्या पायात जास्त असेल, हम्म. एकदम समजा जास्त झालं असेल, हा, बरोबर आहे ना, तर तुम्ही त्याला केळ्याचं पान ठेवू शकता लवकर बरं करायला. ओके. पण जर का थोडं असेल हम्म, त्या टायमाला तुम्ही कोकोनट ऑइल लावा. हम्म. कोकोनट ऑइल आहे ना, हे पण इन्फेक्शनला मारतो. अच्छा. कसं आहे, एकदम तुम्हाला प्रॅक्टिकल समजवतो. जसं आपल्याला ऑइल खाल्ला का डायजेशनला प्रॉब्लेम आहे, हम्म. सगळं म्हणतात ना तेल खाल्ला का डायजेशनला प्रॉब्लेम आहे, हो. तर सेम वस्तू इकडे जे बॅक्टेरिया आहेत हम्म. ते आपल्या स्किनला खातात. त्याला आपण ऑइल लावला हा, का त्यांना पण डायजेशनला भारी आहे, हा. मग ते मरतात ना. ते वाढणार नाही मग. नाही, ते मरतात ना. हो हो हो, करेक्ट. अच्छा, ह्यात ज्या बाईला असेल त्रास आहे, हा. रात्री झोपताना लावून झोपा ना. हम्म, एकदम सिंपल वस्तू आहे. तेव्हा तुमच्या शरीरावर तुम्ही लक्ष नाही दिला हम्म. तर ते वाढतो. करेक्ट. तुम्हाला माहिती आहे मी सकाळी पाण्यात काम करते, मग रात्री झोपताना जरा थोडं तेल लावा. हम्म, काळजी. आणि कोकोनट ऑइल सगळ्यात बेस्ट आहे. हम्म, ओके. ते इन्फेक्शन काढून टाकतो. ओके. आणि जर का जास्त भोकं पडले असतील ना, हम्म, तर मग त्याला 2 दिवस आहे ना थोडं केळ्याचं पान ठेवला तर ते निघून जातो. हम्म. अच्छा, हे पण आहे, ह्याच्याने पण निघतो. नाही तर तुम्हाला तुम्ही समजा केळ्याचं पान बांधायला नाही होत तर कत्ता लावा तरी चालतो. अच्छा, तिथे कत्ता पण इन्फेक्शन मारतो ना. हा, बरोबर. शेवटी सगळं वस्तू आहे ना, हा. काम काय करायचं आपल्याला, त्या जंतूंना मारायचं आहे. हम्म, एकदम सिंपल गणित आहे. हम्म, त्याच्यात काही कुठलं मोठं. अच्छा, तुम्ही आता क्रीम घेता, हम्म. क्रीम मध्ये काय आहे, तुम्ही ऑइलमेंट घेता, त्याला ऑइलमेंट का म्हणतात, त्याचं ऑइल आहे. ओके ओके. आणि त्याच्यात ते काय करतात माहिती आहे का, अशी वस्तू टाकतात ना का तुम्हाला लावल्यानंतर थोडं थंड वाटतो, हम्म. म्हणजे तुम्हाला बरं वाटतो, हा, हा. तुम्हाला असं बरं वाटतं, हा छान झाला. करेक्ट. तेच तुम्ही तेलमध्ये ते आपली मिंट येते ना, हम्म, पानमध्ये टाकतो बघा मिंट, करेक्ट. ते मिंट मिक्स करून लावला का तुम्हाला थंड वाटणार. हम्म, सगळी आहे ना ही प्रक्रिया आहे ना मेडिकलमध्ये, हे तुम्हाला तात्पुरतं रिलॅक्स द्यायला आहे. अच्छा. पण ते आता तुम्ही इचगार्ड लावा, हम्म, इचगार्ड येतो, बरोबर आहे. तुम्ही इचगार्ड लावला की ते थंड वाटतो, बघितलं. करेक्ट. तुम्हाला थंड वाटतो का का ते तुम्हाला एकदम रिलॅक्स देतो. हम्म, पण त्याच्या आतमध्ये शेवटी प्रक्रिया तेच होते. ओके. तुम्ही घरी तेल लावला खोबऱ्याचा का तो थंड वाटत नाही जास्त, पण तुम्ही त्याच्यात थोडी मिंट घातली का थंड वाटणार, राईट. कारण त्याला हवा लागली का थंड वाटतो. हो. एकदम सिंपल वस्तू आहे. हा. आणि हे तुम्ही एवढं काम केलं ना, जे बाईंना ते त्रास आहे ना, हम्म. ते रात्री झोपताना थोडं खोबऱ्याचं तेल लावलं ना किती तर त्याला बरं. त्रास हा. कमी होणार. हा. ओके. आणि एक आहे, तुमचं काम झाल्यानंतर आहे ना तुम्ही पाय पुसून घ्या. कारण त्याच्याने अजून वाढत जाणार. नाही, पाय नाही पुसला का ते बॅक्टेरिया तिकडे जास्त आहे ना, हो हो हो, पाय पुसून घेतला का काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. एकदम 2 मिनिटात ते आराम होतो त्याला. हा. माझा मित्र होता 28 इयर्सचा आणि हार्ट अटॅकनी त्याची डेथ झाली झाली, बरोबर. लास्ट वीकमध्ये. आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, मी लास्ट 3-4 म्हणजे मला वाटतं लॉकडाऊन नंतर ना खूप जास्त ऐकायला येतात. मोठे मोठे ऍक्टर्स पण गेले त्याच्यात. 40च्या आधीच गेले. हार्ट अटॅकनी गेलेत. तर मला विचारायचं आहे हे का होतं आणि ह्याच्यावर काय आपण आधीच प्रिकॉशन घेऊ शकतो. कसं आहे,
असं म्हणजे मी सांगितलं तर फार लोकांना असं वाटतं काय सांगतो, पण मी खरं सांगायला काय घाबरत नाही. हे जे आपल्याला करोनाच्या टायमाला जे इंजेक्शन दिले अच्छा. ते एक पूर्ण इंटरनॅशनल सोसायटीचा ते एक गेम होता का ओके. पॉप्युलेशन कमी करायची. हम्म. आणि त्याच्यामुळे त्या इंजेक्शनमध्ये असे द्रव्य टाकून दिले ना का ज्याच्याने माणूस 10 वर्षापेक्षा जास्त नाही जगलं पाहिजे. अच्छा. तर तुमच्या बॉडीमध्ये किती ताकद आहे. कुणी 10 वर्ष काढणार, कुणी 8 वर्ष काढणार, कुणी 2 वर्षातच जाणार. हा. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचा उपाय मी 1 वर्ष अगोदर पण दिला होता यूट्यूबवर. हम्म. आपल्या इमलीचं झाड असतो ना, हा. त्याचे पानं असतात. अशी एक दंडीमध्ये 10-15 पानं असतात. राईट. बरोबर आहे. आपण एक 10-15 दंडी घरी आणून ठेवायची फ्रीजमध्ये. रोज सकाळी ते पानं आहेत ना, जेवढे आहेत 10-12 चावून खायचे. हम्म. का ते काय करणार, जे आतमध्ये टाकलंय ना त्याला न्यूट्रल करून टाकेल. करेक्ट. अच्छा, दुसरं हे तर एक झाला दवाच्या. हम्म. दुसरं एक तुमचं सांगतो अजून, जेवढा होऊ शकेल तेवढा डिपार्टमेंटल स्टोअरमधून इकडून ते पॅक मटेरियल घेऊ नका. प्लास्टिकमध्ये पॅक असतो ना, हा. करेक्ट. कारण कसं आहे त्याच्यात ते प्रिझर्वेटिव्ह टाकतात. हा. त्याला लांब ठेवायला 1-2 वर्ष. पण ते कसं आहे ते आपल्या बॉडीला हानिकारक आहे. बॉडीला हानिकारक आहे. हो, हो. तुम्ही पाण्याने धुता, तुम्ही दाल काढली पाण्याने धुतली, पण ते सगळं निघत नाही. ओके. आणि ती वस्तू जे तुमच्या बॉडीमध्ये जाते ना हम्म. ते तुमची इम्युनिटी कमी करते, लढाईची ताकद कमी करते. कारण त्याच्याबरोबरच लढावं लागतो तुम्हाला. हम्म. तुम्ही स्वतःच ते टाकला का त्याच्या वाचा. दुसरा जे पॅक घेतात बाबा, वेफर असतात, हे असतात, ते असतात, त्याला प्रिझर्वेटिव्ह करण्यासाठी जे टाकतात ना केमिकल, हम्म. ते हानिकारक आहे बॉडीमध्ये. ओके. हम्म. आणि तुम्ही बघा, जे तुमचे मित्र गेला ना हम्म. त्याला तुम्ही बघा, तो आहे ना बाहेरचं जास्त खात असेल. हो, हो. पॅक जे येतो ना ते जास्त खात असेल. ओके. करेक्ट. तर माझं कसं म्हणणं आहे का तुम्ही स्वतःच्या जीवनाला, तुमच्या घरापरिवाराच्या जीवनाला आपली जुनी पद्धती घ्या. हम्म. बाबा जे गोण्यात भेटतो ना ते आपला घेऊ घ्या हा. आणि त्याला पिसून घ्या. हम्म. जे गोण्यात भेटलेलं तांदूळ असतो ते घ्या, आपल्या डब्यात ठेवा. म्हणजे आधी जसे वापरायचे तसा. लोकं, हा. तसं कारण याचं कारण आहे ना हा. का सगळ्यांना धंदा करायचा आहे. हम्म. ते काय बघतील का असंच घेऊ ठेवला तर ते 2 महिन्यात खराब होतो, हा. मग त्याला नुकसान होतो. मग ते काय करतात, त्यांचा प्रॉब्लेम कुठे मी तुम्हाला सांगतो. हे जे आर्थिक सिस्टम आहे ना, हम्म. बल्कमध्ये घेतला का स्वस्त भेटतो. करेक्ट. हम्म. आज तुम्ही 2 गोण्या घेतल्या का तुम्हाला समजा 1000 रुपयांनी भेटेल, हम्म. पण तुम्ही 500 गोण्या घेतला का तुम्हाला 80 रुपयांनी भेटतो. हम्म. हो. आणि नंतर त्याला सांभाळायला 500 गोण्या तर काय एका दिवसात जाणार नाही. नाही. त्याला सांभाळायला तुम्ही लहान पॅक करता प्लास्टिकचे, मग त्याच्यात त्याला सांभाळायला प्रिझर्वेटिव्ह टाकता. हे जे सिस्टम आहे ना ह्याला मोडली ना तर आपण स्वस्त राहणार. हम्म. मग ते 2 महिन्याचा 1 वर्ष चालवायला तुम्ही जे यूज हा. करताय प्रोडक्ट ते त्याच्याने प्रॉब्लेम हो, होतो. त्याच्याने प्रॉब्लेम येतो. हा. आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचा प्रमाण वाढतो, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढतो. तुम्ही बघा, ज्याची किडनी फेल झाली ना हा. ते पण बाहेरचं जास्त खात असतील पॅकमधून. हा. ओके. अच्छा, प्रिझर्वेटिव्हचा मेन तत्व काय आहे माहिती आहे कोणाला? नाही. पेट्रोलियम, प्लास्टिक. हा. प्लास्टिक आहे ना, हम्म. बरोबर आहे ना, ते तुम्ही एक तुमच्या समजा एक गोण्यामध्ये भरला हा. अनाज, बरोबर आहे, प्लास्टिकचं पावडर करा आणि त्याच्यात टाका, हम्म. मग त्याला कीड नाही लागणार. हम्म. कारण काय, ते कीड प्लास्टिक खाऊ शकत नाही. करेक्ट. सिंपल गोष्ट आहे सगळी. हम्म. मग ते काय करतात, त्या प्लास्टिक मधून गॅस निर्माण करतात आणि ते गॅस मारतात. राईट. म्हणजे तो गॅस आहे ना, एवढं लहान तुमचा असेल ना तांदूळचा, तरी त्याच्या सगळ्या बाजूला लागून जातो. हा. आता आपण इकडे बसलोय, इकडे समजा गॅस सोडला का ह्या ऑफिसच्या सगळ्या कोपऱ्यात गॅस घुसेल, हम्म. 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 कारण ते थिकनेस कमी आहे त्याची. करेक्ट. मग ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करतात, त्याच्यात गॅस सोडतात. हम्म. ते बघितलं तुम्ही, वेफरचे पॅकेट असे फुगलेले हो, असतात, हो, हो. करेक्ट. त्याच्यात गॅस आहे. तो गॅसमुळे तो खराब नाही होत. हम्म. कारण कसं आहे, जिकडे गॅस असेल ना तिकडे आपण जगू शकत नाही, तर ते बॅक्टेरिया पण जगत नाही. हम्म. तुम्हाला कधी एक्सपेरिमेंट घ्यायचं आहे ना, माझ्या प्रत्येक वस्तूला तुम्ही बघू शकता. हा. तुम्ही त्या प्लास्टिकच्या बॅगला एक होल मारा आणि ते तुमच्या नाकाला लावून जरा वास घ्या, ओके. तुम्हाला किती घुटमटाल होईल बघा.
तसंच घुटमटल ते किड्या मकोडांना होतो, हा म्हणून ते आतमध्ये येत नाहीत. पण तीच वस्तू खाण्यामध्ये तुमच्या बरोबर येते. बरोबर. हा. तुम्ही दुसऱ्याला मारायला जे खड्डा खोदला त्याच्यात तुम्ही पण पडता. करेक्ट. आणि मी काय म्हणतो का, जे आपले जवळचे जे दुकानदार आहेत, जे लोक आहेत, जे ओपन मध्ये विकतात, त्याच्याकडून घ्या ना. बरोबर बोलले. हा. तुम्ही जेवढी फॅसिलिटीज यूज करणार ना तेवढं तुम्ही त्रासात येणार. आता तुमची दुकान आहे, बरोबर आहे, ते लांब आहे थोडी, तुम्ही चालत गेले, तुमची बॉडी चांगली झाली, तिकडून घेऊन आले, चलो नाही तर ते दुकानवाला पण घरी पोचवतो, पण ते ओपन असतो ना. आता हे लोक आटा बनवतात, बाबा आटा बनवला, तुम्ही आट्याला जर का असंच ठेवला तर किती दिवस राहणार? महिनाभर नाही राहणार, सगळे त्याच्यात हे पडतील. पण हे कंपनीवाल्यांचा आटा कसं काय राहतो 6-6 महिने? 6-6 महिने. हो. पॅकेट त्याच्यात गॅसच मारतात ना, ते प्रिझर्वेटिव्ह टाकतात, पण त्याच्यामुळे तुमचा हेल्थ खराब होणार. आणि हे प्रकार आहे ना, हार्ट आणि किडनी, हे जे प्रकार आहेत ना सगळे, हे हळूहळू वाढत जातील. कारण कसं आहे, माणसाला आहे ना पैशाची हाव सुटली. करेक्ट. कोणी किती कमवायचं तेच माहित नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपण काळजी घेतली तर हे 100% थांबेल, कमी होऊन जाईल. 100% थांबेल. ओके. पहिला तर ज्यांनी आहे ना ते हे घेतलं ना इंजेक्शन, त्यांनी 8 दिवस आहे ना इमलीचं पान खावत लागेल, म्हणजे पूर्ण बॉडी तर ते शुद्ध होऊन जाईल. तुम्हाला अंगात कुठे पण फोड्या आल्या, असे खुजली आली, बरोबर आहे, एका पाण्याच्या ग्लासमध्ये एक इमलीचा तुकडा टाका, अर्धा पाऊण तास ठेवा, मग ते इमली काढून टाका आणि ते पाणी प्या, तुमचे ते सगळे फोडे निघून जातील. अच्छा. कारण हे जे पण इन्फेक्शन आहे ना ते इमली मारतो. ओके. पण जास्त नाही टाकायची, ऍसिड नको व्हायला. अर्धा 1 तास टाकला आणि त्याला असं चोडून काढून घेतला का तो जो पाणी आहे ना, एलर्जी असेल, कधी एलर्जी झाली कोणाला, काय मेडिसिनची काय खाल्याची, ह्याच्यात ना तो आपले बाबांनी जे विलास सांगितलेत ना, कारण बाबा जे आहेत ना ते सिद्ध आहेत, त्यांना तत्वाचं ज्ञान आहे. करेक्ट. मग त्यांना माहिती आहे का कुठल्या तत्वाला कुठल्या तत्वाने बॅलन्स करता येईल. हे वस्तू आहे ना, आमच्या सायंटिस्ट लोकांना तेवढं नाही माहिती. त्यांना तात्पुरता विलास माहिती आहे. करेक्ट. मला मध्ये ते यांनी 4 लाईनवाल्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता ना, तेव्हा ते म्हणाले का तुम्ही हे बुक बनवली, उद्या मेडिकलवाल्यांनी तुम्हाला ऑब्जेक्शन घेतलं तर, म्हटलं घेऊ दे ना, मी तर सांगतो घ्या. तुम्ही एक बिमारी मला 100% ठीक करून चांगलं करून दाखवा, बरोबर आहे ना, तर मी मानेल ना तुम्हाला. एकही बिमारी तुम्ही ठीक नाही करू शकत, कारण तुम्हाला तत्वाचं ज्ञान नाही आहे. 10 वर्षात 15 वर्षात शिकून डॉक्टर बनतात. मला हे शिकायला 35 वर्ष लागले बाबांकडून. करेक्ट. कारण एकेका बिमारीवर आहे ना, तुम्हाला माहित नाही, मी 2-2, 4-4 दिवस बाबांचा आणि माझं डिस्कशन चालायचं. अच्छा. का बाबा असं का झालं, मग असं का नाही होत, असं का, जे क्वेश्चन आन्सर म्हणतात ना तसं. त्याच्यानंतर अच्छा मला कधी पण तुम्हाला बोलताना मला वाचायची गरज नाही पडत. हा, बरोबर. आणि कारण मी वाचून शिकलेलो नाही, बरोबर, मी समजून शिकलेलो आहे. नाही, कारण आता जे मी प्रश्न विचारले हे आल्यानंतर मी हे डिरेक्टली आपला पॉडकास्ट चालू आहे. हो, असं पण नाही की आधी तुम्ही सांगून नाही, म्हणजे मी पण तेच विचार करतो, कारण नेहमी मी जेव्हा येतो ना डायरेक्टली मी तुम्हाला विचारतो ह्याच्याबद्दल सांगा, त्याच्या तुम्हाला माहिती असल्यामुळे ते तुम्ही सांगू शकता. नाही, समजून घेतलंय ना. हा, बरोबर. एकदा तुम्ही समजून घेतलं ना ज्या वस्तूला, ते त्या वस्तूला तुम्हाला परत बघायची काय गरज आहे. करेक्ट. करेक्ट. आता तुम्ही एका डॉक्टरला सांगणार ना या औषधामध्ये काय आहे, तो चोपडी खोलून बघणार ह्याच्यात काय आहे, बरोबर आहे, कारण तो शिकलेला नाही, त्यांनी फक्त जाणून घेतलाय. तुम्ही मला सांगितलं का हे गोळ्या द्या, म्हणजे मी देतोय, पण ह्या गोळ्यात काय आहे ते कुठे माहिती आहे तुम्हाला? ते मला नाही माहित, ते कंपनीला माहित. अरे देतोय तू, करेक्ट, तर तुला माहित नाही. पण तुम्ही द्यायच्या अगोदर ते डिस्क्रिप्शन वाचा ना त्याचं पूर्ण, त्याच्यात काय आहे. आज तुमच्या पोटात तकलीफ आहे, मी एक गोळी दिली, बरोबर आहे, त्याच्यात अशी वस्तू आहे का जर तुमच्या किडनीला इफेक्ट करते, आणि तुम्ही ऑलरेडी किडनी पेशंट आहात, पण तुम्ही माझ्याकडे कशाला आले? पोटासाठी. मला किडनीशी काय घेणं देणं? बरोबर आहे. अच्छा, दुसरा तुम्ही सांगितलं पण नाही तुम्हाला किडनीचा त्रास आहे, तर माझीच चुकी आहे ती. नाही, चुकी नाही. एक लक्षात घ्या, माणूस कसा आहे,
त्याला पण माहित नसतो. हा. किडनी आहे ना हा. 70% खराब झाल्याशिवाय माहित पण नाही पडत. ओके. हळूहळू खराब होते, माहित कुठे पडतो. हा, हा, हा. आज ज्याचे डायलिसिस चालू झाले ना डायरेक्ट आठवड्यातनं 3दा. खरं म्हणजे पहिला 6 महिन्यातनं झालं पाहिजे, 3 महिन्यातनं झालं पाहिजे, 2 महिन्यातनं, पण डायरेक्ट 6 वेळा, आठवड्यातनं 4 वेळा. काही लोक आहेत ना ऑल्टरनेट डे करतात. त्याला काय करू शकणार. इन्फेक्शन एवढा वाढतो बॉडीमध्ये, करेक्ट. कारण ते फिल्टर होतच नाही. ह्याचं कारण आहे का तुम्हाला जेव्हा जेव्हा बिमारी झाली त्या टायमाला तुम्ही हे मेडिकलची दवा घेतली, पण त्या टायमाला जर का तुम्ही हे जे बाबांचा उपचार आहे हे केला असता तर तुमची किडनी खराब नाही होत. बरोबर आहे. तुम्हाला ताप आला, तुम्ही तापाच्या गोळ्या घेतले, त्याच्यात कसं आहे माहिती आहे का, गोळ्यामध्ये आहे ना 1 ड्रॉप आहे फक्त दवा. किती? 1 ड्रॉप. पण ते 1 ड्रॉपची गोळी बनवली तर किती लहान बनेल. मग त्याचे तुम्ही 10 रुपये देणार का, 100 रुपये देणार का? नाही. मला मोठं बनवावं लागेल. मोठी असेल तर मी पैसे देणार नाही, ते पण आहे मोठी. आणि दुसरं, ती जी वस्तू टाकली आहे ती प्रिझर्व व्हायला पाहिजे. परत हे लक्षात घ्या, दवा आज बनवली त्याला पण प्रिझर्व करायला त्याच्यात ते टाकावं लागतं त्यांना प्रिझर्वेटिव्ह. तेव्हा ती 3 वर्ष वगैरे 2 वर्ष 3 वर्ष चालते. पण आपल्याला तसं नाही, जिरा घेऊन उबलायचं आहे. करेक्ट. हे कसं आपण जे ट्रीटमेंट दाखवतो ना ते इन्स्टंट बनवतो आणि इन्स्टंट घेतो. करेक्ट. मग त्याला प्रिझर्वेटिव्हची गरज नाही. हा, त्या पण पाण्याला तुम्ही 2 दिवस ठेवला तर ते खराब होणार. आज जिराचं पाणी म्हणून तुम्ही 2 दिवस ठेवला का त्याच्यात पण फंगस येणार. करेक्ट आहे. अच्छा, अजून एक प्रकार आहे. जर का तुम्हाला आजार व्हायचंच नाही तर तुम्ही गरम खाऊ नका. ओके. हो, 2 तासानंतर खा. जेवण बनलं ना, लोकांना सवय असते गरम गरम नाही, पण ते चुकीची सवय आहे. मला एक सांगा, या जगात कुठलं जनावर गरम खातो? मला एक जनावर दाखवा. बरोबर. तुम्ही कुत्र्यासमोर पण गरम ठेवणार तर तो 2 मिनिटं थांबेल. थंड होईपर्यंत. त्याला माहिती आहे थंड होऊ दे. ह्याचं कारण आहे का ज्या टायमाला आपण जेवण बनवतो तो गरम असताना त्याच्यातले सगळे बॅक्टेरिया मेलेले असतात आणि ते आपण खाऊन काय करतो? करेक्ट. काहीच नाही करत. पण तुम्ही एक बघा, जे लोक नोकरीला जातात ना, डब्बा घेऊन जातात, त्यांची तब्येत गरम खाण्यापेक्षा माणसाची जास्त मजबूत असेल. जेवढे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात, कुठे मजुरी करतात किंवा कुठेही जातात, ते डब्यामधलं जे खातात ना त्याचं कारण आहे का तो डब्बा बनला 4 तास अगोदर. मग त्या जेवणामध्ये बॅक्टेरिया लाईव्ह झाले आणि ते तुम्ही खाल्ला का तुमच्या बॉडीला तेवढी ताकद आली. आणि तुम्ही गरम खाऊन काय करणार? करेक्ट. पण झालंय कसं का माणसाला आहे ना, अच्छा एक सांगतो अजून, तुम्ही गरम भाकरी खा आणि थंडी भाकरी खा, प्रॅक्टिकल करा, तुम्हाला गरम भाकरीमध्ये काही स्वाद नाही भेटणार, फक्त गरम गरम वाटेल खाताना. पण तेच जर का तुम्ही थंड करून खाल्ली त्याची चव जाणवेल. नाही, त्याचा टेस्ट आणि त्याची चव. अच्छा, जेवायची पण पद्धत आहे. जेवायची पण पद्धत आहे. तुम्ही जेवढे लहान घास घेणार आणि जेवढं तोंडात जास्त टाइम ठेवणार तेवढा त्याच्यात लाड मिळेल. म्हणजे तुमचं जेवण आहे ना 80% तोंडात हजम होईल. मग आतमध्ये जाऊन 20%च, आतमध्ये जाऊन 20% हजम व्हायचं. अच्छा, आतमध्ये आहे ना अशी चक्की आहे आपली, जशी चक्की अशी गोल फिरते ना, ही अशी फिरते. तुम्ही लिव्हर बघणार ना, आतमध्ये त्याला असे लाईन आहे. कधी कुणाचं जनावरचं लिव्हर कापून बघितलं ना त्याच्यात अशी लाईन आहे. ते असं चालतं. जर का तुम्ही बरोबर चावलं नाही आणि आतमध्ये टाकला तर जो मोठा असतो ना तो इकडे याला गॅप करून टाकतो. मग जो पातळ असतो तो डायरेक्ट निघून जातो खाली. ते डायजेस्ट नाही होत. नाही, तो डायरेक्ट निघून जातो. बरोबर आहे. मग तो जर डायरेक्ट निघून गेला, बरोबर आहे ना, तर ते सगळं डायरेक्ट नाही निघायला पाहिजे ना. पण तुम्ही जर का व्यवस्थित चावून खाल्ला का तो लिक्विड आहे ना याच्यामध्ये असं रगडेल, असा रगडला ना का त्याचे विटामिन्स, त्याचे सगळे तत्व बॉडीला लागतात. म्हणून तुम्ही खाताना आहे ना तुम्ही तोंडात एवढं त्याला चविंग करा का ते जाताना लिक्विड होऊन जायला पाहिजे. आणि तुम्हाला खरं नाही वाटणार. मी आता थोडं चालू केला प्रॅक्टिस 2 महिन्याने. अहो, मी तिकडे 4 चपात्या खात होतो ना, आता 1.5 चपातीचा वर जात नाही. कारण कसं आहे, जेवढं म्हणजे जेवढं जेवण आहे ना तेवढं द्रव्य आहे आणि आपल्याला एवढं फ्रेश वाटतो ना.
आपण आहे ना आपल्या शरीराला समजून घेतला तर तो आपल्याला त्रास नाही देणार. करेक्ट. एक गाडी चालवायची आहे त्याचे सगळे फंक्शन माहीत असतील का तुम्ही एन्जॉय करणार. जर का कुठलं फंक्शन माहीत नाही तर तुम्ही टेन्शनमध्ये असणार. राईट. शरीराला समजून घ्यायचं फार सोपं आहे. आता इतके तुम्ही बिमारीवरती तर विलास सांगितला, असंच ना अंगावर गाठ येते. हो, गाठ येते. हा, तर ह्या गाठांचं काय कारण काय येते? गाठामध्ये आहे ना, ऐकलंय मी की असं बोलतात की लोक कॅन्सरची गाठ आहे नाहीतर कोणती हे वेगळ्या टाईपची पण गाठ असतं, हे का असतं? कसं आहे गाठाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यात 2 प्रकारचे गाठ असतात. एक असते रक्ताची गाठ आणि दुसरी असते चरबीची गाठ. रक्ताची आणि चरबीची गाठ असते. रक्ताची गाठ कधी होते माणसाला का जेव्हा त्याच्या बॉडीमध्ये रक्त जाड झाला. मग आता समजा इकडे जाड झाला, मग इकडून पुढे चालता येत नाही त्याला, तर तो एका जागेवर जमा होतो. त्याच्या मागून तर रक्त यायला लागतो पण ते पुढे जात नाही. मग इकडे जमा होतो, मग इकडे गाठ होतो. बरोबर आहे. ही गाठ झाली, ही एक गाठ होली. दुसरं तुमच्या बॉडीत चरबी बनते. ते चरबी इकडे आली आणि पुढे जायला जागा नाही त्याला, तर ते चरबीची गाठ असते. पण या दोघा गाठमध्ये जर का ते जास्त टाइम राहिला का त्याच्या आतले जे जंतू आहेत ना ते मोठे होतात. बरोबर आहे ना. आणि तेच आहे ना ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. अच्छा. ते नंतर ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. नक्की कॅन्सर म्हणजे काय प्रकार आहे? आपल्या शरीरातले जंतू आपल्या शरीराला डॅमेज करतात. ते वाढत जातात, हळूहळू वाढत, त्यांची पण प्रोडक्शन वाढत जाते. ओके. मग ते इकडून एक सरकून निघाला पुढे का इकडे पण आला. अच्छा. मग कधून इकडून सरकून निघाला का इकडे पण आला. ते वाढत जाते. ते त्याचा विलाज कसं आहे हे आपल्या जुना टायमाला माहिती आहे तुम्हाला, आपल्या घराच्या बाहेर लिंबू मिरची हे लावायचे. हे याच्यासाठीच लावायचे. ओके. तुमच्या शरीरात कुठे पण ब्लड क्लॉट झाला, बरोबर आहे ना, का तुम्ही फक्त तुमच्या खिशात लिंबू ठेवला का ते ब्लड क्लॉट मेल्ट होतो. अच्छा. कारण ते लिंबू तुमच्या ओरामध्ये आला का तो मेल्ट करायला लागतो याला. बरोबर आहे. आणि जर का चरबीची गाठ असेल चरबीची, तर त्याला कसं मेल्ट करायचा. चरबीला तुम्ही वरती गायचा घी लावला, बरोबर आहे. गायचा घी आहे ना तो हे तुमच्या छिद्रामधून आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर जी आतमध्ये चरबी आहे ना त्या चरबीला हळूहळू मेल्ट करतो. दोघं गाठ आहेत ना, तुम्हाला माहित नाही बाबा गाठ कुठली आहे, चरबीची आहे का रक्ताची आहे, तर मग काय नाही करायचं, लिंबू खिशात ठेवायचा आणि घी लावायचा रात्री झोपताना. तुम्ही बघा ना 8-10 दिवसांना ते गाठ नरम होऊन जाईल. नरम होऊन मेल्ट होऊन निघून जाईल. ह्याच्यावर काय होतं, ही जी गाठ आले ना एकेकांची वर्षानुवर्ष असते. हो असते ना. हे पण क्लिअर होतं. हो होतो क्लिअर. अच्छा. क्लिअर होतो. त्याला हे केलं ना क्लिअर होतो. आणि अजून एक काय करतात, समजा मोठी गाठ असेल जास्त तर आपण हे लावला घी वगैरे, मग रात्री झोपायच्या अगोदर त्याला थोडं आईस पॅकने जरा शेक द्यायचं, थोडं थंड करायचं. ओके. बाहेरून थंड केला का आतून गरम होणार, मग तो आतून मेल्ट व्हायला लागेल. राईट राईट राईट. हे प्रकार आहेत त्याचे. ओके, ग्रेट. आणि जर का कॅन्सर माहीत पडला का कॅन्सर आहे तर आपल्या बरोबर एक अद्रक बांधून ठेवायची. अद्रकचा तुकडा असतो ना, एक कपड्यात लपटून त्याला दोरा बांधून आपल्या गळ्यात किंवा कमरात लावून ठेवायची. ते त्याची वाढ थांबवतो. ओके. कॅन्सर वाढणार नाही. कुणालाही कॅन्सर झाला त्यांनी अद्रक स्वतःबरोबर ठेवली का ते वाढणार नाही. अच्छा. हे बाबांचं म्हणजे हे आहे. ते कॅन्सरवर आहे ना, कॅन्सरवर आपण एक पूर्ण एपिसोड मी तुम्हाला देतो. चालेल. कारण ते कॅन्सर व्हायचं प्रकार फार वेगळे आहेत. आपण एक डिटेल मध्ये त्याच्यावर देतो मी तुम्हाला एक. आता बाबांनी रेमेडी सांगितले आणि तुमचं कनेक्शन बाबांना घेऊन तर खूप स्ट्रॉंग आहे. 90 ते 94 90 ते 94 पर्यंत मी माझ्या बरोबरच होते. मग त्याच्यानंतर पण मी असं बसलो ना एकटा तरी ते लिंक मध्ये चालू असते. पण ते कसं आहे, पहिला जे हुकम द्यायचे ना हे कर ते कर, ते नाही, ते थांबले. ते थांबला. तुमचं कनेक्शन जे होतं, कनेक्शन होतं. तुम्ही इतके अनुभव ऑलरेडी सांगितलेत. तर साईबाबा जे आहेत शिर्डीतले, ते जसे ज्या मुद्रेत बसलेत
त्यांना पण घेऊन हो. एक वेगळं ते मी तुम्हाला सांगतो, हा. ते सांगा. त्याचं कसं आहे का, ज्या मुद्रामध्ये बाबा बसलेत ना, हम्म, ते मुद्रामध्ये का बसले हम्म. हे पण मी बाबांना एकदा विचारलं. म्हटलं बाबा असंच का बसले? असंच का बसलेत? हा, तर तू काहीतरी विचारत राहतो. हा, हा. म्हटलं अच्छा, बाबांनी काय सांगितलं हम्म. का मी काही माहिती आहे ना साई चरित्रामध्ये दिलेली आहे. अच्छा, त्या गोष्टीची. हा, पण ते लोकांना माहित नाही. हा. बाबा काय म्हणाले का तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे हम्म, तर तुम्ही ध्यान कुठे लावा. हम्म. तर बाबांनी जे असं पायवर पाय ठेवलाय हा. आणि त्यांचे 2 बोट आहेत ना त्याच्यामधून अंगठा बाहेर निघालाय. ओके. 2 बोट आहेत ना हे ह्याच्यामधून अंगठा बाहेर निघालाय. हा, इकडे तुम्ही ध्यान लावला हा, तर तुम्हाला ज्ञान भेटेल. बाबाला ध्यान लावताना हा, तुम्ही पूर्ण बाबाला बघत राहिले हा. का तुम्हाला ज्ञान नाही भेटणार. त्या फक्त त्या अंगठ्याला बघत राहिले ना तुम्ही त्याला ध्यान लावला हम्म, का तुम्हाला ज्ञान भेटेल. ह्याचं कारण आहे हे जे डावा पाय आहे ना हे ज्ञान आहे. हम्म, आपली बॉडी आहे ना ते 2 पार्टमध्ये आहे, शिव आणि शक्ती. हम्म. शिव आणि शक्ती 2 पार्टमध्ये आहे. हा, शिव म्हणजे काय, सत्य. सत्य म्हणजे काय, ज्ञान. हम्म. आणि शक्ती म्हणजे काय, शक्ती म्हणजे आर्थिक. हा, हा. आजच्या जगातमध्ये शक्ती काय आहे, आर्थिकच आहे. आर्थिक आहे. हा. तर ज्या माणसाला आर्थिक पाहिजे असेल त्यांनी खालच्या पायावर ध्यान लावायचं. हम्म. जो बाबांचं खालचं पाय आहे ना हे हा. ह्याच्यावर ध्यान लावायचा. आणि ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्यांनी ह्याच्यावर ध्यान लावायचा. ओके. हे बाबांची मुद्रा आहे ना, हा. ते बाबांनी काय म्हणालाय का ज्ञान वर ठेवलाय. हम्म. हे कारण हे फार कमी लोक घेतील ना. बरोबर. आणि पैसे पैसे खाली ठेवलं हा. सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांना पाहिजे, मग तिथे लगेच लक्ष जाईल. हा. मग तुम्हाला जर का पैसे पाहिजे तर तुम्ही इकडे हात लावा, ओम साईराम. आणि ज्ञान पाहिजे तिथे. आणि ज्ञान पाहिजे तर इकडे लावा. आणि दोघं पाहिजे तर इकडे पण लावा, इकडे पण हा, लावा. हा, हा, हे बाबांचं हे म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. हा. दुसरं, हम्म, हे जो पॉइंट आहे हम्म. हे ब्रह्म आहे, ब्रह्म. अच्छा. आपण जसं म्हणतात ना सेंटर, हा, ह्याचा आणि ह्याचा हा. हे दोघांचा इकडे सेंटर आहे. हम्म. कारण बाबांनी मला इकडे धरला होता हा, आपल्या त्या पहिल्यांदा. हो, हो, हो. राईट. ते पण मी बाबांना विचारलं, बाबा इकडे कसा धरला होता. हा. बोले तू सगळं समजून घेणार. बोले हे आहे ना हे मेन ब्रह्म आहे. अच्छा. पूर्ण ब्रह्मांड आहे ना हा. ते इकडे आहे. हम्म, हम्म. आणि ह्याचा मागे जो आहे तो मूळ आहे. ओके. आपण जे चक्र पण म्हणतात ना, हा. तर मूळ चक्र कुठे आहे, त्याच्या मागेच आहे. ओके. ओके. हे बाबांची मुद्रा आहे ना, ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. हे मी आज पहिल्यांदा तुमच्या हो, एपिसोड मध्ये हो, सांगितलं. हो. कधी म्हणजे ते पण आता आपण जेव्हा तुम्ही मूर्तीचं बोलले ना हा. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं इथं एक हा. काहीतरी प्रकार आहे परत. करेक्ट. हे कसं आहे, प्रत्येक वस्तू तुम्ही एक बघा, हम्म, शंकर भगवान हम्म, त्यांची पण मुद्रा हेच आहे बाबांची बसलेली. हम्म. तुम्ही कधी शंकरांचे भगवानचे फोटो बघा, हा. ते हिमालयमध्ये पण बसले असतील ना तर त्यांचा एक Correct. राईट पाय उपर आहे. ज्ञान आहे ना, ज्ञान ते शक्तीपेक्षा वर आहे. हम्म. ज्ञान आहे ना ते आर्थिकपेक्षा वर आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, बरोबर आहे ना, का तुम्ही ज्ञानचा उपयोग करून आर्थिक कधीही हो. करू शकता, चेंजेस आणू शकता लाईफ मध्ये. हो. चेंजेस आणू शकता. राईट. आता मला तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. आता हे मोबाईल आहे, बरोबर आहे, हे आपला विवोचा आहे, विवो कंपनीचा. हे आयफोन आहे. हम्म, हे दोघांना वजन करा ना, काय जास्त फरक नाही हम्म. वजनमध्ये. पण हे एक आहे 30,000चा आणि हे आहे 2 लाखाचा. हा. याचं का कारण? बरोबर. याचं कारण का? हा. दोघांचं वजन सेम आहे. करेक्ट. ते जे फरक आहे ना ते ज्ञानचा फरक आहे, हम्म, क्वालिटीचा फरक आहे. हम्म. जगात पण तसंच आहे. तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही कुठे तुमचं लक्ष लावता. हम्म. आता असं सांगायला नको आपण म्हणजे कोणाबद्दल. तुम्ही युट्यूबमध्ये आहे ना 500 कार्यक्रम बघा आणि त्यांचे खालचे कॉमेंट वाचा. हम्म. त्याच्यात सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला नेगेटिव्ह कॉमेंट भेटणार. हो, हो. पण हे जे बाबाचा प्रोग्राम आहे ना, आज 1.5 वर्षापासून चालवतो,
एकही कॉमेंट निगेटिव्ह आजपर्यंत मी नाही बघितला. करेक्ट. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे, मी सगळेच कॉमेंट वाचतो. ते 200 असू द्या, 500 असू द्या, ते सगळे कॉमेंट वाचतो. हे आहे ना, हे आपल्याला माहीत पडतो. हा, मध्ये 1-2 लोकांनी एकदा कॉमेंट टाकले होते, पण ते कसं होता का बाबा तुम्ही साईंचा बरोबर रामाला कसा लावता, आणि एकामध्ये मी सांगितलं होता का परत जन्म होणार नाही, एकच जन्म आहे तुमचा, पुनर्जन्म. त्याच्याबद्दल कोणी क्वेश्चन केला होता का बाबा स्वतः सांगायचे का तुमच्या मागच्या जन्माचं आहे. पण मी म्हटलं बाबांनी ज्यांना सांगितलं मागचा जन्मच आहे, त्यांनी बाबांना विचारलं का कसं आहे, नाही विचारलं. अर्जुनाला कृष्णाने सगळी गीता सांगितली, पण अर्जुनाने क्वेश्चन केला का काय आहे, नाही. म्हणून त्याला काय कळलंच नाही. आज मी तुम्हाला काय सांगतो आणि तुम्ही क्वेश्चन केला तरच तुम्हाला आन्सर भेटणार, नाहीतर मी सांगितलं ना तुम्ही ऐकणार आणि जाणार पुढे. माणसाचं आयुष्यात नंतर मी त्यांना समजवलं कसं आहे, मग ते कन्व्हिन्स झाले. दोघ्या क्वेश्चनचे कन्व्हिन्स आपण केले. पण ते ओम साईरामच्या इथे राम का, हा, ओम साईरामच्या मागे राम जे लावतात ना, ते आपल्या ऑडियन्सला सांगा. हो, ते कसं आहे का राम जे आहे ना, हे एक पदवी आहे. अच्छा. हे कोणाचं नाव नाही. कारण आपल्या शास्त्रामध्ये पण म्हणतात राम से बडा राम का नाम. कशाला म्हणतात? रामापेक्षा मोठा रामाचं नाव आहे. आणि राम एकच नाही, राम एक नाही, अनंत राम आहेत. डॉक्टर एक नाही, हजारो डॉक्टर आहेत. मग तुम्ही कुठल्या डॉक्टरचं बोलणं करता? मी तुम्हाला डॉक्टर सांगितलं तर कुठल्या डॉक्टरचं बोलणं करतात? मग मी लोकांना आहे ना, आता इकडे आपला दिल्लीला कार्यक्रम होता ना प्रवचनमध्ये, तर लोकांना मी सांगितलं तुम्ही पहिला आहे ना साईंचं नाव समजून घ्या. साईंचं नाव कसं आहे? श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज. एवढं लांब नाव कशाला आहे बाबांचा? श्री म्हणजे रिस्पेक्ट. कोणालाही आपण श्री म्हणतो तर रिस्पेक्ट आहे. श्री अनंत कोटी म्हणजे कोट्यांपेक्षा कोटी मोठं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आपला ब्रह्मांड आहे ना, एकच नाही, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्यांचे नायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज म्हणजे राजांचे राजा. योगीराज म्हणजे योग मध्ये राज. जे योग मध्ये पण पॉवरफुल आहे. कारण बाबा जे योग करायचे ते साधारण माणूस कोणी करू शकत नाही. ते स्वतःचे आतडे बाहेर काढून धुवायचे. लोकांनी बघितलंय. त्या टाइमाला शिर्डीमध्ये त्या नदीच्या काठ्याला बसून ते आतडे बाहेर काढायचे आणि धुवायचे, मग परत टाकायचे. स्वतःच्या अंगाला पुतक करायचे. हात तिकडे, पाय तिकडे, डोकं तिकडे. हे योग आहे, योग साधना आहे. म्हणून त्याला म्हणतात योग राजाधिराज योगीराज. म्हणजे जेवढे योगी आहेत ना त्यांच्यात राजा. श्री सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे काय? का सच्चिदानंद म्हणजे जे खरा आनंद असतो ना, सच्चा आनंद. आणि सदा म्हणजे किती काही झाला तरी आनंदित राहणार. ते चिर आनंद म्हणतात, सच्चिदानंद पण म्हणतात त्याला. श्री राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू. सद्गुरू म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्याला सगळी वस्तू माहिती आहे. आणि सद्गुरू म्हणजे जो तत्वाचा सार माहिती आहे, त्याला प्रत्येक तत्वाचा सार माहिती आहे, ते सद्गुरू. साईनाथ महाराज. साई जे आहे ते बाबांचं नाव आहे, प्रेमाने कुणी दिलं साई. आणि साई जे आहे ना फक्त बाबांचं नाव नाही, हे सुफी नाव आहे. ह्याच्यात तुम्ही फार इस्लामिक मध्ये पण साई म्हणणार, आपला सिंधीमध्ये पण साई म्हणणार. साईनाथ. आता आला बघा नाथ. नाथचं कारण काय?
नाथपंथी म्हणतो ना आपण, हो नाथ ते संप्रदाय. शंकराचा संप्रदाय आहे. हा, हा. बघा याच्यात कसं आहे, शंकर भगवान, हम्म, शंकर भगवानचा अंश हम्म. हनुमानजी जे आहे त्यांचं रूप साईनाथ, हो, हो. हे तर ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आज नाही, ते बाबा आले त्याच्या 200 वर्षापूर्वीच लिहिलेलं आहे. हम्म, हे जे नाव आहेत ना, हे नाव मध्ये सगळी उपाधी आहेत. हम्म. Right. राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ. नाथचा अर्थ आहे महाराज. हम्म, महाराज म्हणजे महाराजचा अर्थ काय? महाराजचा अर्थ हे होतो ना का मोठ्यात मोठा आणि लहानात लहान, त्याला म्हणतात महाराज. हम्म. आपण कोणाला म्हणतो ना ओ महाराज, हा, हा, बोलतो आपण. हा. आपल्याकडे काम करणारा ओ महाराज, हो, हो. ते स्वतःला महाराजच समजायचे. हम्म, महाराज की जय हे बाबांचं नाव आहे. हम्म. हे पूर्ण नाव आहे ना, याच्यात फक्त नाव साईच आहे, हा. हे बाकी सगळे पदवी आहेत. ओके. आणि ते एक आहेत साईबाबा. हा, साई राम आपण म्हणतो ना, हा. आपण साई राम म्हणतो ना, तर आपण काय करतो का राम जे आहे ते कोणाचे प्रिय? शंकराचे. हो, हो, हो. बरोबर आहे. मग आपण बाबा कोणाचे अवतार? शंकराचे. हा. मग त्यांच्या समोर रामाचं नाव घेतला का त्यांना आवडतो ना. हम्म, हम्म. हे पूर्ण पदवी आहेत सगळ्या बाबांच्या. बरोबर, बरोबर. असे फार काही वस्तू आहेत ना, हा. हे 35 वर्षात आहे ना बाबांकडून काही काय असं त्यांना पण आवडतो. हा. करेक्ट. आणि पहिला जर का त्यांनी सांगितलं असेल ना तर काय म्हणेल माहिती आहे का? हम्म. सोच म्हणेल मला. याचा अर्थ पहिला सांगितलंय. अच्छा, आठव. हा, कधी कधी मी म्हणालो ना बाबा इसका क्या है? बोले सोच. ओके. सोच म्हणजे त्यांनी कधीतरी वर्षापूर्व सांगितलं असेल. सांगितलं तुम्हाला. हा. मग ते आपण ध्यान लावलं ना, काय सोचू काय, तर मग आठवण येते अरे सांगितलं तेव्हा ना. सांगितलंय. हा. मी माझ्या पॉडकास्टमध्ये कधी काही सांगतो ना, एवढे पॉडकास्ट झाले ना, समजा कमीत कमी 200च्या वर गेले सगळे, हम्म. पण कुठल्याही पॉडकास्टमध्ये रिपिटेशन नाही येत. बरोबर. रिपिटेशन येत नाही, याचं कारण आहे का बाबांनी जे शिकवलंय सगळं हम्म. ते संपतच नाही, मग रिपीट कुठे करणार? हा. बरोबर. आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन भेटेल. आता आज तुम्ही बसले ते मुद्रांचं हा, बोलणं ते झालं. कळलं, हो. हे मुद्रा आहे ना, हे याच्यातली एक मुद्रा बाबांनी साई चरित्रामध्ये सांगितलं हम्म. का माझ्याकडे ध्यान लावायच्या तर माझ्या पायाचा अंगठाकडे लावायचा. हा. पायाचा अंगठाकडे ध्यान लावायचं. हे एक म्हणजे कसं आहे, एक वस्तू सांगितली, हे तर माझं आणि बाबांचं प्रेम आहे ना, ते सगळीच वस्तू सांगून दिली. हम्म. हम्म. हे म्हणजे एक सगळं प्रोसेस आहे. हो. आणि काय बाबांची कृपा झाली का आज सगळ्यांना आपण सांगतो. करेक्ट. हम्म. आपण सांगतो, मग कोणी माणूस किती सिरियस घेणार ते त्यांच्यावर आहे. त्याच्याने त्याचं जीवन बदलेल. हो. त्याच्याने त्याचं जीवन बदलेल, 100% बदलेल. हम्म. आता सगळं नवीन वर्षासाठी चार्ट चालू आहे माझा बनवायचा, ओके. का नवीन वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात काय काय बदल करायचा, का ज्याच्याने तुमचं आयुष्य 2026 नंतर 27 मध्ये कसं होणार, हम्म. कसं कसं तुम्ही चेंजेस करायचे. ओके. त्याच्यात सगळे विषय आहे. स्वास्थ्य आहे तुमचा, मग आपलं आर्थिक आहे, हम्म. पर्यावरण आहे, सगळं वस्तू जे आपलं युट्यूबवर कार्यक्रम चालतो ना हा, हा. त्याची सगळी स्टडी आहे. ते झाल्यावरती आपण चॅनलवरती पण upload मी करू. झाल्यावरती आहे ना, हो. ते जे हिंदीमध्ये होणार ना, मग त्याला आपण मराठीमध्ये पण हे हो, करूया. हो, हो. करू शकतो. आणि जे कॅलेंडर लॉन्च होतंय हा, त्याच्याबद्दल पण ते जे तुम्ही स्कॅनर रेडी केलंय, स्कॅनर आहे. स्कॅन केल्यावरती, आणि एक गोष्ट दादांचा कॅलेंडर जे आहे ते तर स्कॅन होईल, त्यासकट 108 उपाय जे आहेत बाबांनी दादांना सांगितलेत ते पण ते scan होईल. रेमेडीजचं पण ते स्कॅनर आहे. तुम्ही ते स्कॅन म्हणजे फोटो तो जो आहे तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तुम्ही तो स्क्रीनशॉट लोकांना अजून पाठवू शकता. कुणाला पण स्कॅन हो स्कॅन केल्यावरती इझिली त्यांना डाउनलोड करता येईल. मग काय फक्त गुगलमध्ये जायचा हा. आणि गुगलमध्ये स्कॅन करायचा. हो. स्कॅन केला का पूर्ण 108 बिमाऱ्यांचा हा. विलाज येतो. हो. आणि दुसऱ्या बाजूला स्कॅनर आहे, हा. त्याला तुम्ही स्कॅन केला का माझा युट्यूब पण येतो. बरोबर आहे. म्हणजे अगोदर जेव्हा आपण हे 6 महिन्या आधी सिरीज स्टार्ट केली आपण, हो आतापर्यंत 6 ते 7 आपले व्हिडिओज ऑलरेडी आलेत. हो त्यावेळी प्रॉब्लेम असा व्हायचा की मला इतके मेसेजेस यायचे
कधी कधी लोकांना आता पण हो मी अजून पण पाठवतो हो. बुक तुमच्या चॅनलवर पण मी पाठवतो. राईट राईट. मी कमेंट बघून पाठवत राहतो. तर कधी कधी ना हे कठीण होऊन जायचं, पण मागच्या वेळी तुम्ही लिंक डायरेक्टली दिली, हो. मी ती लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्येच मेन्शन केले, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. नाहीतर आता तर अजून इझी झालं, एकदम इझी स्कॅन करा बस. मग हे आम्ही पण म्हणजे दादा पण तुमच्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतात सोपं करायला मार्ग, म्हणजे तुम्हाला पण आध्यात्मिकची जी ओढ आहे ती अजून येईल आणि बाबांना तुम्ही जास्तीत जास्त समजू शकाल. तर थँक्यू सो मच दादा, खूप बरं वाटलं आणि आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग झालाय आणि खात्री आहे की प्रेक्षकांनाही आवडेल तो. आणि त्याच्यात कसं आहे, तो जो कॅलेंडर आहे ना त्याला शेवटी आहे ना 1-2 मिनिटं ठेवून द्या, म्हणजे राईट स्टडी करून, हो का लोक त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतील. हो हो हो. तर तुम्ही हा पॉडकास्ट झाल्यानंतर आता एक स्कॅनर येईल, तो स्कॅनर 1 मिनिटापर्यंत चालेल, त्याला पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तो तुम्ही पुढे लोकांनाही फॉरवर्ड करू कुणाला शकता. पण पाठवू शकता. अजून एक गोष्ट, आज जे आपण रेमेडीज सांगितले दादांनी, उपाय जे सांगितले, तुमच्याकडे असे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही नक्की कॉमेंट नाहीतर मला पर्सनल मेसेज करून ठेवू शकता. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये जसं पॉडकास्टची सुरुवात जी होते ही उपायाने होते, तर त्याच वेळी आम्ही प्रयत्न करू उपाय कव्हर करायला. हो देऊ शकतो. तर तुम्हाला ज्या पण प्रॉब्लेम्स असतील नक्की तुम्ही शेअर करा, म्हणजे दादा आपल्याला तिथे मदत करतील. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दादांच्या युट्यूबचं चॅनल जे आहे ते पण डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे, तिथे पण ते इंटरेस्टिंग गोष्टी सांगत असतात, ते पण एकदा चेक करा. एक आहे ना, एक वस्तू आहे ना, ते माझ्या मनाने सांगायची. फार लोकांना आहे ना रात्री झोप येत नाही, ते झोपाच्या गोळ्या घेतात, ते नाही घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्याने आपल्या डोक्याचा आहे ना नस आहे ना त्याला इफेक्ट होतो. मग झोप कसं येणार, तर रात्री झोपायच्या अगोदर आहे ना फक्त एकदा हात जोडायचा आणि असंच सांगायचा, हे निंद्रा माता मला एवढी तासाची झोप द्या, अखंड झोप द्या. हे निंद्रा माता मला 6 तासाची अखंड झोप द्या. एवढी प्रार्थना करा आणि तुम्ही झोपा, तुम्हाला बरोबर तेवढा तासाची झोप येणार. निंद्रा माता, निंद्रा माता म्हणजे अच्छा, आपल्या शास्त्रामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना सगळ्या वस्तूच्या एक एक अधिकारी आहे, अधिकारी निवलेला आहे. हे निंद्रा माता आहे. ओके. माझ्याकडे सीडीला प्रोग्राम झाला होता ना, ते एक ओल्ड लेडी आले होते ना, ते मला म्हणाले का प्रवीण भाई फक्त माझं हे निंद्रा हे प्रॉब्लेम आहे. त्या दिवसानी आता कुठे पण प्रोग्राम होतं ते येतात भेटायला. अच्छा. कुठेही प्रोग्राम असला, दिल्लीला 2 प्रोग्राम मध्ये आले होते. ते म्हणतात प्रवीण माझं मेन होता ना घोड्या, हे झोपायची गोळ्या सुटल्या. मग आता पण कोणी कार्यक्रम बघितला आणि झोपाचा प्रॉब्लेम असेल ना, हे तुम्ही प्रार्थना करून झोपले ना का झोप येते. कॉमेंट्स बरेच असतात की मला प्रवीण दादाला भेटायचंय, तर आता जसं तुम्ही मागे म्हणालात की तुम्हाला भेटायचं जे हे आहे ते तुम्ही जेव्हा सत्संग असतात हो त्यावेळी. हो, आता पुढे कधी नाही, आता मी काय केलंय, आता मी आहे ना आमच्या 1-2 लोकांनी आहे ना असं ठरवलंय. प्रॉब्लेम काय झाला, मुंबईमध्ये माझा सत्संग नाही झाला, कार्यक्रम नाही झाला आणि सगळ्याकडे चाललाय कार्यक्रम. तर आता मुंबईमध्ये आम्ही कसं ठरवलंय का जे शाळा आहेत ना शाळा, ते शनिवार रविवार बंद असतात. मग शनिवारी रविवारी आहे ना सगळ्या शाळांमध्ये आपलं कार्यक्रम असणार, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत पर्सनल भेट घ्यायची आणि 6 ते म्हणजे 7 वाजतापर्यंत प्रवचन. असं प्रोग्राम ठरलाय. आता सगळ्या शाळांबरोबर बोलणं चालू आहे. मग त्यांनी एकदा अलाउ केला ना का आपलं कसं होणार का मग आपण पूर्ण डेटच आपण डिक्लेअर करू, बरोबर का बाबा या तारखेला या शाळेत, म्हणजे प्रत्येक शनिवार रविवारी. मी म्हटलं आता शनिवार रविवार आहे ना कमीत कमी 3 शनिवार रविवार महिन्यामध्ये म्हणजे 6 दिवस मुंबईला आपण हे देणार. कारण प्रचंड लोक आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचंय आणि त्यांचे आणि होतो कसं याचा प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का, समजा आता मी माझा ऍड्रेस दिला, बरोबर आहे ना, माणूस न विचारता डायरेक्ट येतात. मी नसतो आणि ते लांबून येतात, कुणी पुण्यावरून कुणी चेन्नईवरून, आपल्याला माहित नसतो. आणि आता कसं हे जे डेट डिक्लेअर झाले ना त्याची बुकिंग चालू होऊन जाईल आणि त्यांना पण आणि एक दिवसात आहे ना, एका दिवसात मी जास्तीत जास्त आहे ना 25-30 माणसांना भेटू शकतो. तरी पण मी 40 माणसापर्यंत भेटतो, तरी कमी होत, तरी लोक हे नाही होत, वाढतात लोक. कारण कसं आहे प्रत्येकांना काहीतरी समजून घ्यायचं आहे, काहीतरी जाणायचं आहे. पण आता आपल्याला सर्व्हिस आहे ना इकडे मुंबईमध्ये द्यायची आहे. आता कसं आहे फक्त मार्च पर्यंत मी एंगेज आहे, नंतर तर मी रिटायर, मग मी पूर्ण टाइम देणार त्यांना. बरं आहे. हो, पण आता शनिवार रविवारची आहे ना हे बहुतेक जानेवारीपासून चालू होईल. थोडं सगळ्या शाळेत बोलणं चालू आहे. तर कसं आहे का बाबा
एका महिन्यात आहे ना 6 प्रोग्राम होतील. मग हा बरोबर. लोकांना म्हणजे 6 दिवस भेटतील ना भेटायला. तीन ते तीन easy होऊन तीन जाईल हा. म्हणजे. आणि पण कसं आहे तुम्हाला समजा आता कसं आहे मुंबईचा असा प्रॉब्लेम आहे ना का मुंबईमध्ये प्रोग्राम ठेवला का पूर्ण हिंदुस्थानचा माणूस काय म्हणतो चला भेटून पण येऊ मुंबई फिरून येऊ. फिरून येऊ. मग किती लोकांना भेटायचा. बरोबर बरोबर. त्याच्यापेक्षा हे पूर्ण शेड्यूल दिला ना का माणसाला माहिती आहे चला या शनिवार रविवार नाही भेटला आपण दुसरा घेऊ हो नाही तर तिसरा घेऊ. करेक्ट. म्हणजे ते प्लॅनिंग करू शकतात ना यायची. बाकी बाबांची इच्छा आहे हा. बाबांनी जसं केलं तसं होऊन जाईल. बरोबर आहे. नाही मी नक्की या सगळ्या डिटेल्स जे आहेत ना तर डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. चालेल. म्हणजे प्रॉपर लोकांनाही तुम्हाला हो. भेटता येईल. आणि कुठला साडावाला पण असेल ना हा. जर का त्याला इंटरेस्ट असेल तर ते सांगू शकतो हो हो का बाबा माझ्या साड्यामध्ये तुम्ही करू शकता. बरोबर. अच्छा एक बेनिफिट काय होतो साड्यामध्ये बेंचेस असतात ना बसायला राईट. ते लोक वेटिंगसाठी आणि आरामशीर बेंचीमध्ये बसू शकतात. हो हो. कारण ते कमीत कमी 50-50 लोक येतात. राईट. मग त्यांना बसायला भेटायला जागा पाहिजे ना असं आहे. कारण मी सगळ्यांचं पर्सनल मीटिंग आहे ना एकटाच घेतो. हा. म्हणजे कोणाचं काय त्रास आहे कोणाचं काय आहे हम्म. एकटाच घेतो. पण बाजूच्या सगळे क्लास खाली असतील तर माणूस बसू हो, शकतो ना हो, आरामात. असं. हो. चालेल. असा प्रोग्राम बसवलाय. हो. काय काळजी करू नका हळूहळू आहे ना. हा. आता हे पीडीएफचं बघा एक रस्ता निघाला इझी निघा. फक्त स्कॅन केला का पीडीएफ भेटणार आणि तुम्ही तुमच्या कुणालाही मित्राला पाठवू शकता. हो हो. तर तुम्ही मेसेज करण्याऐवजी तुम्ही तो स्कॅनर जो आहे तो स्कॅन करा. मेसेजचा रिप्लाय नाही वेळ मिळत देण्यासाठी पण तुम्ही ते स्कॅन करा तुम्हाला तो PDF येईल. आणि थँक्यू सो मच दादा. त्याच्या व्यतिरिक्त काय बिमार असेल तर मेसेज करा. हो हो नक्की म्हणजे त्या 108च्या पेक्षा कुठलं वेगळं असेल तर मेसेज करा म्हणजे आम्ही ते कव्हर करू हो. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.